आपण पाहताय दुपारच्या बातम्या। सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून येत आहे। यासह राज्यातल्या अनेकविध मंदिरांमध्ये अशाच प्रकारे भाविकांची गर्दी दिसते। नवीन वर्षाच्या निमित्तानं कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन एक नवा संकल्प अनेकदा भाविक करत असतात। यासाठी भाविक कोल्हापुरात दाखल झाले आहेत। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी आहे। देशविदेशातील लाखो भाविक साईनगरीत येतात ते साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी। यामुळे साईनगरी भाविकांच्या गर्दीनं गजबजली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थाननं घेतला आहे। नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करावं या अपेक्षेनं या इच्छेनं पंढरपुरात सुद्धा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे। तिकडे शनी शिंगणापूरमध्ये सुद्धा भाविकांची गर्दी आहे। नवीन वर्षामध्ये शनिदेवाची कृपा राहावी यासाठी देवाला तेलाचा अभिषेक भाविक करतात। कोकणातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या गणपतीपुळे इथे सुद्धा भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर सोमवती यात्रेचा मोठा उत्साह आहे। सोमवती अमावस्येच्या यात्रेनिमित्त भाविकांनी गडावर गर्दी केली। दुपारी कऱ्हा नदीवर स्नानासाठी पालखी मार्गस्थ होईल, तर संध्याकाळी 5 वाजता कऱ्हा स्नान हा सोहळा पार पडेल। तिकडे धाराशिवमध्ये मार्गशीर्ष अमावस्येला वेळा अमावस्या असं म्हणतात, हा अनोखा उत्सव या भागात साजरा केला जातो। लातूर, धाराशिव, सोलापूर आणि आंध्र प्रदेश तसंच कर्नाटकच्या सीमावर्ती भागात वेळा अमावस्या उत्साहात साजरी केली जाते। शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी तिची पूजा केली जाते आणि रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफूल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला जाऊ दे अशी प्रार्थना काळ्या आईकडे केली जाते। नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची सध्या गर्दी झाली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळख असणाऱ्या गोदावरीत स्नानासाठी गर्दी केली आहे। तिकडे हिमाचल प्रदेशातल्या मनालीमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली। या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी सोलंग व्हॅली परिसरात मोठ्या संख्येनं पर्यटक जमा झाले। या बर्फामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळण्याचा आनंद हे पर्यटक लुटतात। जम्मूच्या दोडा जिल्ह्यात सुद्धा बर्फवृष्टीच्यामुळे बर्फाची पांढरी चादरच पसरली आहे। जवळपासचे सगळे डोंगर बर्फानं आच्छादले गेले आहेत। इकडे उत्तर काशीत सुद्धा बर्फवृष्टी सुरू आहे। गंगोत्री महामार्ग पूर्णपणे प्रभावित झाला आहे। एक मशीन लावून चक्क बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे। काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर बर्फामध्ये भारतीय लष्कराचे जवान मात्र गस्त घालतायत। बर्फवृष्टीचा फायदा घेऊन अतिरेक्यांची घुसखोरी करण्याचा डाव हाणून पाडण्याकरता भारतीय लष्कराची करडी नजर या भागात कायम आहे।